Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. माननीय अध्यक्ष महाराज, माननीय संयोजक आणि उपस्थित बंधू भगिनी, आज स्वप्न हा विषय दिलेला आहे. आज दिवसभर इतकी कामं केली की आत्ता मला झोप यायला लागली. त्यामुळे एखाद्या वेळी झोपून स्वप्नामध्येच तुम्हाला स्वप्नाबद्दल सांगितलं. तुम्ही स्वप्नात बघायचं का जागेपणी ऐकायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. स्वप्न हा विषय चिंतनाचा हिंदुस्थानमध्ये अगदी प्राचीन काळापासून आहे. वेदांमध्ये स्वप्नांबद्दल तुरळक उल्लेख आहे, पण उपनिषदांमध्ये स्वप्नाबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. आज विज्ञान स्वप्नाबद्दल अभ्यास करत आहे. तो अभ्यास जास्तीत जास्त 100 वर्षांचा आहे. पण इतकं प्रगत विज्ञान झालं असून सुद्धा स्वप्नाची जास्त माहिती आज तरी मिळालेली नाही. स्वप्न हे गूढच आहेत हे सायन्सने मान्य केलेलं आहे. त्याचे अर्थ लावणंसुद्धा अवघड असतं, कित्येक वेळा अशक्य असतं, हेही सायन्सला माहीत आहे. पण स्वप्न म्हणजे नेमकं काय हे आपल्या ऋषींना नक्की कळलेलं होतं. आज सायंटिस्टना माहीत नाही. आजचे सायंटिस्ट मन आहे असं सुद्धा म्हणायला तयार नाही. मन आपल्या ऋषींच्या व्याख्येप्रमाणे जिथे मन म्हणजे चिंतन करणं, विचार करणं ही क्रिया केली जाते, त्या आपल्या शरीरातल्या भागाला मन असं म्हणतात. त्याचं इंग्रजी भाषांतर करताना माइंड हा शब्द वापरतात. माइंडला काही अर्थ नाही, 4 अक्षरे एकत्र करून शब्द बनवला. पण मन तसं नाही. विचार करणं ही क्रिया जिथे होते ते मन. हे मन म्हणजे प्रत्यक्ष दाखवणारी कुठली वस्तू नाही हे सायन्सचं मत आहे. मन अस्तित्वात नसतं इथपर्यंत आज मजल गाठले लोकांनी, सायंटिस्टनी. बिहेवियर सिंड्रोम किंवा बिहेवियर पॅटर्न म्हणजे मन असं काही सायंटिस्ट म्हणतात, मनोवैज्ञानिक म्हणतात. पण हे बरोबर नाही, कारण मन ही चीजच अस्तित्वात नाही हे सायन्सचं किंवा सायंटिस्टचं मत अगदी चुकीचं आहे. हे तुम्हाला मी प्रथम सांगतो. याचं कारण असं, आता तुम्ही इतके श्रोते इथे जमलेले आहात. आज सकाळपासून तुम्ही मनात हाच विचार करताय की या व्याख्यानाला जायचं, अमुक ठिकाणी व्याख्यान आहे, अमुक वाजता आहे. हा विचार सतत आहे तुमच्या मनात आणि हे तुम्हाला जाणवत होतं म्हणून आता इथे आलाय. म्हणजे मन नावाची काहीतरी चीज प्रत्यक्ष अस्तित्वात असते, ते आपल्या अनुभवाला येतं. आणि आपल्याला जर अनुभव येत असेल तर सायंटिस्ट काय म्हणतात याचा विचार करण्याचं अजिबात कारण नाही. म्हणून प्रत्येकाने स्वतंत्र विचार करायला पाहिजे
असं माझं प्रामाणिक मत आहे. हे मनाबद्दल सांगतो याचं कारण मन स्वप्न दाखवत असतं किंवा स्वप्न बघत असतं. म्हणून स्वप्न जर समजायचं असेल तर मनाचा अभ्यास करायला लागतो. तो आज सायन्स करतो आहे. आजचं सायकॅट्रिक हा विषय तेवढ्यासाठी आहे किंवा सायकॉलॉजी हा तेवढ्यासाठी आहे. पण तो सुद्धा पुरा नाही आहे. तो विषय पूर्ण झालेला नाही, कारण समजतच नाही. मनाबद्दल किंवा स्वप्नाबद्दल सायंटिस्ट असं म्हणतात की मन म्हणजे मेंदूचं कार्य, आणि मेंदूला जर कामाचा जास्त ताण पडला तर झोपेच्या वेळी मेंदू पूर्ण विश्रांती घेऊ शकत नाही आणि काहीतरी बघतो, त्याला स्वप्न असं म्हणायचं. हे आजच्या सायन्सची व्याख्या. पण ही व्याख्या बरोबर नाही. याचं कारण असं की मेंदूचं कार्य म्हणजे मन, ही व्याख्या किंवा ही सायंटिस्टची कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. मन हे मेंदूचं कार्य नाही, हे आपल्या अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. नुसतं अध्यात्माचा अभ्यास नाही, नुसतं कृष्ण काय म्हणतो, ऋषी काय म्हणतात हे मी बघत नाही. ते जे म्हणतात ते आजच्या सायन्सच्या दृष्टिकोनातून पारखून बघायचं, मग स्वीकारायचं, ही माझी वृत्ती आहे. आणि तसं मी केलं. त्याच्यावरून लक्षात आलं की मन म्हणजे मेंदूचं कार्य, ही आजच्या सायन्सची व्याख्या पूर्ण चुकीची आहे. मन हे शरीराच्याही पलीकडे आहे, हे ऋषी सांगतायत, आणि ते जास्त अचूक आहे. कारण मन शरीराच्या बंधनात नाही, मेंदूच्या बंधनात नाही. हे वैशिष्ट्य तुम्ही ज्यावेळी तुमच्या मनाचा अभ्यास कराल त्यावेळी तुमच्याच लक्षात यायला लागेल. आता असं जगातल्या सगळ्या सायंटिस्टच्या विरोधात मी म्हणतो की मेंदूचं कार्य म्हणजे मन, ही चुकीची कल्पना आहे. तर त्याला पुरावा काय, असं साहजिकच तुमच्या मनात येईल. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, आणि असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे असंही माझं मत आहे. तो प्रश्न विचारण्यापूर्वीच उत्तर देतो की मन ही चीज अशी आहे की जगातल्या यच्च यावत प्राण्यांना ती आहे. यच्च यावत जीवांना मन ही चीज आहे. मेंदू सगळ्या प्राण्यांना नाही. माणसाला मेंदू असतो, पशूंना असतो, पक्ष्यांना असतो, अगदी माशांपर्यंत असतो. जलचरांपासून पुढे उत्क्रांत झालेल्या सगळ्या प्राण्यांना हा मेंदू असतो. हे निश्चितपणे आज समजलेलं आहे. हे डिसेक्शन करून सुद्धा बघितलेलं आहे. आणि मगच मेंदू सगळीकडे या प्राण्यांना असतो तसंच नाही. याचं कारण मेंदू जिथे नसतो अशा जीवांना मन असतं हे सिद्ध करता येतं. एकच उदाहरण देतो. झाडं किंवा वनस्पती ही जी बॉटनी हे जे सायन्स आहे, वनस्पतीशास्त्र, या वनस्पतीशास्त्राने, आजच्या प्रगत वनस्पतीशास्त्राने हे नक्की सिद्ध केलं आहे की कुठल्याही वनस्पतीला मज्जा ही संस्था नसते, नर्वस सिस्टीम नसते, म्हणजेच मेंदू नसतो. पण ते विचार करतात ना, आणि विचार करतात म्हणजे मन तिथे आहे. हे सांगण्याचं कारण पुन्हा एकदा आसपास बघा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. आता आंब्याचा मोसम चालू होईल. आंब्याचा मोसम चालू व्हायला अजून अवकाश असं तुम्हाला वाटतं, पण आंबे निर्माण करण्याचं कार्य ही झाडं आधीपासून करतायत. तुम्हाला माहीत नाही इतक्या आधीपासून. आपल्याला असं काहीतरी करायचं आहे हे त्यांच्या मनात पहिल्यांदा येतं. कशासाठी येतं? प्रजानिर्मिती हे हा हेतू असतो. मी झाड आहे, मला माझी प्रजा निर्माण करायची आहे, मग मी काय केलं पाहिजे? आता प्रजा निर्माण करायची म्हटल्यावर पशूंमध्ये नर मादीकडे जातो का मादी नराकडे जाते? झाडं तर स्थिर आहेत, त्यांना जाता येत नाही. मग काय करायचं? म्हणून ते विचार करतात काय केलं पाहिजे. मग मला माझं प्रजोत्पादन जर करायचं असेल तर पुबीज आणि स्त्री बीज यांचं मिलन व्हायला पाहिजे. मला इकडून तिकडे जाता येत नाही. मग काय करायचं? मग भोवती बघा काय माध्यम पुणे आहे का, आणि त्यांना सापडतं माध्यम आहे, आणि ते म्हणजे कीटक. अनेक प्रकारचे कीटक इथे आहेत, या पृथ्वीवर आहेत. त्यांचा आपल्याला वापर करता येईल हे ती वनस्पती ठरवते. मी आता आंब्याबद्दल उदाहरण घेतो. आंबा हे झाड हे ठरवतं, आणि मग त्यांच्याकडून काम करून घ्यायचं तर त्यांना काहीतरी बिदागी द्यायला पाहिजे. म्हणून ते आधी फुलं निर्माण करतात झाडं. त्या फुलांमध्ये मध निर्माण करतात, आणि तो मध खाण्यासाठी कीटक येतात.
आपल्याकडे विशिष्ट कीटक यावेत म्हणून विशिष्ट तऱ्हेची फुलं आणि विशिष्ट तऱ्हेचा सुगंध या वनस्पती निर्माण करतात. आपल्याला कुठला कीटक उपयोगी पडतो हेही त्यांना माहीत असतं. उदाहरणार्थ रात्री जी फुलं उमलत असतात, रातराणी आणि अन्य सगळी, यांना माहीत असतं की रात्री येणारे कीटकच आपल्या उपयोगी पडणार आहेत. आणि म्हणून पूर्ण विचार करून, मनात विचार करून ते ठरवतात की आपण पांढरी फुलं निर्माण करायची. कारण पांढरा रंग खूप दुरून दिसतो. गुलाबी असा जर गुलाब असेल अशा तऱ्हेचा रात्री दिसणार नाही, पण पांढरं फुल लगेच दिसतं, दुरून दिसतं. अगदी दुरून दिसणार नाही म्हणून सुगंध खूप दरवेळेत असा सुगंध ही झाडं निर्माण करतात. त्या सुगंधाने कीटक आकर्षित होतात. थोड्या अंतरावर आले की त्यांना ते दिसायला लागतं फूल. कीटक तिथे येतो, त्या फुलावर बसतो आणि मध प्यायला सुरुवात करतो. ते करत असताना ते झाड आपला एक बीज त्याच्या पायाला चिकटवून देतं. मध थोडा त्या फुलातला खाऊन झाला की कीटक ओढतो, दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो. तिथे मध खायला लागतो. तिथे ते बीज खाली फेकलं जातं. तिथल्या स्त्री बीजाला जाऊन मिळतं आणि दोघांचं मेलन होतं, फलन होतं. हे सगळं विचार करून झाड करत असतं, हे लक्षात ठेवा. आता हे फलन झालं, बी तयार झालं. आता आंब्याचं पुन्हा उदाहरण घेऊ. बी तयार झालं, हे बी दूर जायला पाहिजे. आंब्याच्या मनामध्ये पूर्ण विचार असतो की हा जर आंबा माझ्याच खाली पायाशी पडला तर ते नवीन झाड येणार नाही, आलं तरी ते मोठं होणार नाही, कारण माझीच सावली त्याच्यावर आहे. आणि उन्हाशिवाय वनस्पतींना काही काम करता येत नाही, त्यांचं जीवन नीट चालत नाही. म्हणून ते कुठला विचार करतात की मी हे जे बीज निर्माण केलं आहे हे कुठेतरी दूर जाऊन पडलं पाहिजे. मग काय करायचं? पुन्हा निसर्गाचा अभ्यास. ते ठरवतात आता याला कीटक उपयोगी नाही, कुठला तरी मोठा प्राणी पाहिजे. म्हणून पशूंचा ते विचार करतात किंवा पक्ष्यांचा विचार करतात की माझा हा आंबा म्हणजे हे माझं फळ, त्यात बी मी निर्माण केले, हे फळ कुणीतरी येऊन खावं आणि माझं काम करावं. म्हणून सुंदर रस असलेला आंबा ते झाड निर्माण करतं. माकडं तिथे येतात, माकडं आंबे खातात आणि आंबा खात खात उड्या मारत दूर जातात. आंबा खाऊन झाला की कोय खाली टाकून देतात. झाडाचं काम झालं, माकडाचं काम झालं. माकडाचं पोट झालं भरलं आणि प्रजा निर्मितीचं काम झाडाचं झालं. यालाच यज्ञ असं म्हटलं आहे. सयज्ञा प्रजा निर्मिती केली असं जे गीतेत म्हटलंय, तो यज्ञ म्हणजे हा आहे. आदराने देणं म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे नुसते अग्नीत आहुती देणं नव्हे, सतत यज्ञ चालू असतो आणि हा सगळीकडे चालू आहे. म्हणून झाड कीटकांना देते, कीटक झाडांचं काम करत आहे, हा यज्ञ आहे. झाड माकडांना किंवा इतर पशूंना देते, इतर पशु झाडांचं काम करत आहे, यज्ञ आहे. या यज्ञात खो घालू नये हे उपदेशाने सांगतात. गीतेतही तेच सांगितलंय. पण माणूस हा असा प्राणी आहे की या यज्ञात खो घालतो. माकड प्रामाणिकपणे आंबा खातं, कोई कुठेतरी राहून टाकतं, झाडाचं काम होतं, नवीन झाड तिथे दूर. माणूस काय करतो? आंबा खातो, त्या कोळी जपून ठेवतो आणि मग बंबात घालून पाणी तापवतो. हिंसा करतो माणूस, हे लक्षात घ्या. आंबा खाण्यात काही हिंसा नाही. हिंसेबद्दल की अहिंसेबद्दल फार बोललं जातं, पण हिंसा आणि अहिंसेचा फार विचार आपल्या ऋषींनी केलाय, असं कुणी केलेलं नाहीये. कुणाला मारणं म्हणजे हिंसा हे बरोबर झालं, पण फळ मी आंब्याचं जर खाल्लं तर मी हिंसा केली का? नाही केली. कारण त्या झाडाने मी खावं म्हणूनच तो आंबा निर्माण केलेला आहे. त्याची एवढीच अपेक्षा आहे की आमरस खा, पण माझी कोय कुठेतरी टाक, बीज कुठेतरी टाक, म्हणजे माझं झाड येईल. ते जर मी केलं तर आंबा खाण्यात काही पाप नाही, काही हिंसा नाही. पण हे कळत नाही. आमच्या गांधीबाबांनाही कळलं. दूध पिणं ते सुद्धा गाईचं म्हशीचं दूध पिलं तर हिंसा, शेळीचं पहिलं तर अहिंसा, असं त्यांची कल्पना होती. का रे बाबा असं? कसे विचार केले जातात बघा. हे सगळं मनासाठी म्हणून सांगतोय. आणि मग शेळीचं, गाईचं किंवा म्हशीचं दूध का नाही प्यायचं? कारण ते वासराला किंवा रेडकाला पाहिजे असतं, ते आपण प्यायलं तर हिंसा होते. पण शेळीच्या करडाला ते दूध हवं असतं, ते तुम्ही प्यायला हिंसा झाली ना. हे गांधींना नाही कळलं, बुद्धाला सुद्धा कळलं नाही अहिंसा कशी करायची. जीवो जीवस्य जीवनम हे आपल्या ऋषींनी स्पष्टपणे मूलतत्व सांगितलंय. जीव खाल्ल्याशिवाय जीव जगत नाही. म्हणून आपण जे जे खातो हे सगळे सजीव पदार्थ असतात, ते लक्षात ठेवा. हा सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, म्हणजेच ईश्वराचा नियम आहे. तुम्ही जीव खाल्ल्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणून हिंसेशिवाय जग चालत नाही.
हा मूलभूत सिद्धांत आहे आणि तो आपल्या ऋषींनी शोधला, तो मनामध्ये विचार करून शोधला आणि इथेच मन येतं. हा मनाचा विचार आज सायन्सला जरी कळला नसला तरी मुद्दाम तुम्हाला सांगितला की मन म्हणजे मेंदूचं कार्य नव्हे, कारण या झाडांना वनस्पतींना मेंदू नसतो, मज्जारज्जू नसतो, नर्वस सिस्टीमच नसते, तरी ते विचार करतात, त्यांच्याकडे ज्ञान आहे आणि म्हणून त्यांची अशी वर्तणूक होते. म्हणून मन म्हणजे मेंदूचं कार्य नाही, हे ठामपणे लक्षात घ्या. आता हे मन म्हणजे काय? मन ही एक दिव्य शक्ती आहे आणि ते सगळीकडे भरलेलं आहे. विराट मन असं त्याला आपल्या ऋषींनी म्हटलेलं आहे. माझं मन आहे हा त्या विराट मनाचा एक अंश आहे. माझ्या अंगातला आत्मा जसं परमात्म्याचा एक अंश आहे, तसं माझं मन विराट मनाचं एक अंश आहे. त्याच्यामुळेच मी विचार करतो. विचार करायला लागल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी विचार करतोय तरी काही सुचत नाही आणि एखाद्या दिवशी अचानक विचार कुठून तरी बाहेरून येतो. कुठून येतो हा? त्या विराट मनातून तो विचार आपल्या मनात पेरला जातो आणि मग हे सगळं काम होतं. त्याच्यावर त्या पेरलेल्या बीजावर जर तुम्ही आणखीन विचार केला तर काहीतरी तुमच्या हाताला लागतं, नाही केला तर केलं बाहेर. हे जे काम मनाचं, हे मनाचं काम जागेपणी जसं चालू असतं तसं झोपेमध्ये सुद्धा चालू असतं. आणि झोपेमध्ये जे विचार केले जातात किंवा विचार मनात येतात ते बऱ्याच वेळा आपण स्वप्न म्हणून बघत असतो. त्याला स्वप्न म्हटलेलं आहे. ड्रीम हा इंग्रजी शब्द, ड्रीमला व्याख्या काही नाही. ते आत्ता सांगितल्याप्रमाणे मेंदूचं जास्त ताण पडल्यावर जे काम केलं जातं ते ड्रीम. आपले लोक तसं नाही म्हणत. हेही माहीत होतं आमच्या लोकांना की मेंदूवर जास्त ताण पडला तर स्वप्न पडतं, हे आमच्या पूर्वजांना माहीत होतं. आणि म्हणून अगदी मराठीसुद्धा, ऋषी तर जाऊ दे संस्कृतमध्ये, मराठी लोकांच्या पूर्वजांना सुद्धा हे माहीत होतं. आणि म्हणून मनी वसे ते स्वप्नी दिसे ही मन निर्माण केली आहे. जे दिवसभर मनात असतं ते स्वप्नात दिसतं, कारण दिवसभर मनात तोच विचार चालू असतो, झोपेत सुद्धा तो विचार चालू राहतो. हा सगळा अभ्यास केल्यावर आपल्या ऋषींनी शोधून काढलं की माणसाच्या 3 अवस्था असतात: जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था. सुषुप्ती असं त्याला म्हटलं. सुषुप्ती आणि स्वप्नमय निद्रा हा भेद आपल्या पूर्वजांनी केला आहे. प्राचीन काळी, उपनिषद काळी, उपनिषदांचा काळ मागाशी कालच्या व्याख्यानात, परवाच्या व्याख्यानात सांगितलं, कमीत कमी 7 ते 8 सहस्र वर्ष झालेली आहेत उपनिषदांना. त्यात इतका खोल अभ्यास केलेला आहे. त्याच प्रश्नोपनिषदात मनाचा आणि स्वप्नांचा फार विचार केला आहे. प्रश्नोपनिषद सांगतं की मन ही देवता आहे आणि मनोदेवता स्वप्नामध्ये मोठेपणा अनुभवते. झोपेत काय घडतं असा शिष्यांनी प्रश्न केला. त्याच्यावर त्यांनी ऋषींनी सांगितलंय की झोपेमध्ये आपली सगळी इंद्रिय मनामध्ये विलीन होतात. हे विधानही अगदी बरोबर आहे, कारण मनाच्या कामासाठीच इंद्रिय निर्मिती आहे. मनाला जे जे हवं असतं, मन हा आत्म्याने निर्माण केलेला भाग आहे. आत्मा हा परमात्म्याचा, परब्रह्माचा भाग आहे. माझ्या अंगात जो आत्मा आहे तो परमात्म्याचा म्हणजे परब्रह्माचा एक अंश आहे. अंगात माझ्या असलेल्या आत्म्याला बाहेर संपर्क ठेवावासा वाटतो. तिथे काय चाललंय मला कळायला पाहिजे असं त्याला वाटतं. त्यासाठी त्यांनीच मन निर्माण केलं आणि मनाला हेच जाणून घेण्यासाठी 5 इंद्रिय निर्माण केली आहेत. 5 इंद्रिय, त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. काम करण्यासाठी कर्मेंद्रिय, ज्ञान घेण्यासाठी ज्ञानेंद्रिय. ही सगळी मनाच्या अधीन आहे आणि म्हणून ही सगळी कार्यवाही होते. म्हणून मन ही देवता आहे असा ऋषी सांगतोय. त्यात तो म्हणतो झोपेच्या वेळी काय घडतं तर ही सगळी इंद्रिय त्यांच्या शक्ती मनामध्ये विलीन होतात. खरं आहे की नाही बघा, तुमचा तुम्ही स्वतःला प्रश्न करा. आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपण बघत नाही, आपण ऐकत नाही, म्हणजेच ही इंद्रिय विलीन झाली. कुठे विलीन झाली? मनामध्ये, कारण मनाच्या अधीन सगळी इंद्रिय आहेत म्हणून असं घडतं. मग काय घडतं तो पुढे म्हणतोय की झोपेमध्ये इंद्रिय मनात विलीन होतात पण प्राणाग्नी कार्य करत राहतात. म्हणजे पंचप्राण जे आपल्या शरीरात असतात ते झोपेमध्ये सुद्धा काम करत असतात. मग या प्राणांचं काम हे आत्म्यापर्यंत पोहोचवायचं, त्यासाठी माध्यम म्हणून मन असतं.
म्हणून प्राण्यांच्या कार्यामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर मनाच्या माध्यमातून ते मेंदूला कळवलं जातं आणि मग मेंदू जागृत होतो आणि मग काय ते कळतं. इतका खोल विचार आपल्या लोकांनी केला आहे. झोपेमध्ये कोण जागृत असतो असा प्रश्न त्याच्यात सांगितलं. प्राणाग्नी जागृत असतात आणि पंचप्राण असतात. 5 इंद्रियांमध्ये काम करणाऱ्या शक्ती म्हणजे पंचप्राण किंवा 5 कर्मेंद्रियात काम करणाऱ्या शक्ती म्हणजे पंचप्राण. आणि ह्या सगळ्या शक्ती तिथे विलीन होतात पण रात्री झोपेत त्या जागृत असतात. म्हणून झोप म्हणजे सुषुप्ती. सुषुप्ती कशाला म्हणायचं? ज्यात स्वप्न दिसत नाही ती सुषुप्ती. गाढ निद्रा म्हणजे सुषुप्ती. स्वप्नमय झोप ही खऱ्या अर्थाने चांगली झोप नाही हे आपल्या ऋषींना माहीत होतं. आजचे सायंटिस्ट तेच नेमकं म्हणतात मनात जर अनेक विचार असले तर झोप नीट येत नाही. मग मन काम करायला लागतं, विचार करायला लागतं आणि स्वप्न दाखवण्याचं काम चालू होतं. त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही, मनालाही नीट विश्रांती मिळत नाही. म्हणून स्वप्नमय झोप जर झाली असेल तर दुसऱ्या दिवशी जागे झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं ताजंतवानं वाटत नाही. हा तुमचा तुम्ही अनुभव बघा. आत्तापर्यंत तुम्ही हे विचारातही घेतलं नसेल. आता व्याख्यान ऐकल्यावर उद्या बघा. आज रात्री स्वप्न जर पडली तर उद्या सकाळी तुमची कशी अवस्था असते? रात्रभर स्वप्न पडली तर अजिबातच आपण जवळजवळ संपलेलं असतो इतकी आपली दयनीय अवस्था होते स्वप्नमय झोप असेल तर. पण शांत झोप म्हणजे सुषुप्ती लागली असेल तर आपण उठल्यापासून ताजेतवाने असतो. मन ताजंतवानं असतं, शरीर ताजंतवानं असतं. हा भेद आपल्या ऋषींनी केला. आता पुढे म्हणतोय की हे जे मन आहे ही मनोदेवता ही स्वप्न दाखवते आपल्याला. ती कशासाठी? शारीरिक क्रिया दाखवण्यासाठी ते असतं. आता तुम्ही तुमच्या स्वप्नांचा विचार करा. मी लक्षात येईल बऱ्याच वेळा असं घडतं की स्वप्नामध्ये आपल्याला मूत्र विसर्जन करायची इच्छा असते म्हणून आपण हिंडत असतो. स्वप्नामध्ये आपण बघत असतो ना की इकडे मोरी दिसते का, तिकडे लॅट्रिन दिसते का, तिकडे टॉयलेट दिसतं का. पण सगळीकडे बंद असतं, कुलपं असतात, दारं बंद असतात. पण हिंडतो आणि मग शेवटी भीतीने आता काय करायचं अशी भीती निर्माण होते मनामध्ये सगळं. आणि मग आपल्याला जाग येते. जाग आली की मेंदू काम करायला लागतो म्हणजे विचार करायला लागतो. मेंदू विचार करायला लागतो आता. आणि मग लक्षात येतं की आपल्याला खरंच मूत्र विसर्जन करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण उठतो, मूत्र विसर्जन करून येतो, पुन्हा शांत झोपतो. झोपेमध्ये सगळी इंद्रिय काम करत नसताना शरीराला आणि मेंदूला सूचना देण्याचं काम कोण करणार? ते मन काम करतंय. म्हणून हे सगळं आहे. मूत्रविसर्जनाचं सांगितलं. शौचाचंही तेच होतं. स्वप्नात ते दिसतं आपल्याला लागले शौचाला पण संडास बंद आहेत सगळीकडे किंवा कळतं गावात संडासच नाही. मग काय करायचं? मग भीती निर्माण होते आणि त्यातून आपण जागे होतो. म्हणजे झोप थांबते. जागे झाल्याबरोबर कळतं की खरंच आपल्याला शौच विसर्जन करण्याची आवश्यकता आहे. जाऊन आलो की शांत झोप लागते. म्हणून आपलं मन मेंदूला जागृत करण्याचं काम करत असतं. हे मन मेंदूच्या बाहेर राहून काम करत आहे. मेंदूला मनाची आवश्यकता आहे पण मनाला मेंदूची आवश्यकता नाही. म्हणून ते परस्पर काही कामं करून टाकतं. पण साधारणपणे आपलं मन ही जी शक्ती आहे म्हणजे देवता आहे ती मेंदूच्या माध्यमातून काम करत असते. नेहमी नव्हे, काही वेळा, बऱ्याच वेळा मन सगळीकडे आहे याची जाणीव आपल्याला होते. मला जसं खायला प्यायला वाटतंय मनाला कळतं तसं माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, सगळ्या सजीव पेशींना मला हे हवंय मला ते नकोय ही जाण असते. ही त्यांच्या मनात असते. तिथे मेंदू नसतो. पोटाला भूक लागली आहे कळतं, पोटात काही मेंदू नाही आहे. मेंदूपासून कुठल्या नसा गेलेल्या नाहीत तरी ते कळतं. का कळतं? मनाला कळतंय. कारण पाचही जी कर्मेंद्रिय त्यात भूक पचन करणं हे कर्म आहे. त्याच्यासाठी ते इंद्रिय ते मनाच्या अधीन आहे म्हणून कळलं. आणि म्हणून उपनिषदे सांगतात की हे 5 इंद्रिय कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे 5 आणि 5 10 घोडे आहेत रथाला जुंपलेले. त्या घोड्यांना जो लगाम लावलाय तो लगाम म्हणजे मन. हे मन बुद्धीच्या ताब्यात पाहिजे. बुद्धी हा सारथी आहे आणि हा रथी जो आहे तो आत्मा. म्हणजे आपला आत्मा या शरीरातून काम करत असतो म्हणून तो रथी. बुद्धी ही सारथी. सारथ्याच्या म्हणजे बुद्धीच्या हातात मन पाहिजे
मनात वाटेल ते विचार येतात, त्याला स्वैर चालू द्यायचं नाही. ते मन बुद्धीच्या अधीन पाहिजे, तरच ही इंद्रिय नीट काम करतात आणि हा आपला गाडा शरीराचा योग्य ठिकाणी घेऊन जातात. इतका खोल अभ्यास यांनी केला आहे. आणि म्हणून तो ऋषी म्हणतोय की ही मनोदेवता अशी आहे की ती स्वप्न बघते आणि त्या स्वप्नामध्ये मोठेपणा अनुभवते. आता माणसाला समजा पैलवान आहे एखादा, त्याला इच्छा असते की या पैलवानाला पाडीन त्या पैलवानाला पाडीन. प्रत्यक्ष काही ते शक्य नसतं, कारण तेवढी त्याची शक्ती नसते, तेवढी त्याची डावपेचांचं कौशल्य त्याच्याकडे नसतं. मग आता काय करायचं, हे तर मनात असतं, प्रत्यक्ष घडत नाही. मग त्याचं मन त्याला तो मोठेपणा दाखवतं आणि मग तो स्वप्न बघतो. स्वप्नात एखाद्या मोठ्या पैलवानाला आपण पाडलं असं त्याला दिसतं आणि आनंद होतो. त्याच्या मनाला आनंद देण्यासाठी मनोदेवता ते स्वप्न दाखवते. हे का, आता इथे मनी वसे ते स्वप्न दिसे. त्याच्या मनात दिवसभर नाही, महिनाभर किंवा आयुष्यभर जी इच्छा असते ती मनातून पुरवली जाते, म्हणून हे स्वप्न पडतं. आता ही स्वप्न अशी जी असतात ही मनी वसे ते स्वप्न दिसे या व्याख्याला धरून आहे. पण अशी सगळी स्वप्न नसतात. अशी कित्येक स्वप्न असतात की जी मनाशी संबंध नसताना दिसतात. मलाच नुकतं आत्ता गेल्या 28 मेला रात्री स्वप्न पडलं होतं. त्यात असं स्वप्नात दिसलं की माझ्याशी कोणतरी बोलायला आले होते, असेच कार्यकर्ते, आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे मला म्हणले की तुम्ही एवढं प्रचंड कार्य केले, 75 वर्षापासून एवढं करता, हे कसं तुम्हाला जमलं. त्याच्यावर मी स्वप्नात त्यांना म्हटलं हे मलाच एकट्याला जमलं असं नाही, माझ्याहून मोठं कार्य या वयात किंवा याच्याहून पुढे गेल्यानंतर केलेले हे आहेत. म्हणून मी त्यांना असं दाखवलं बोट करून. तिथे स्वातंत्र्य सावरकर बसलेले होते. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि आश्चर्य व्यक्त केलं. म्हटलं 75 नंतर इतिहासातील 6 सोनेरी पाने हा ग्रंथ सावरकरांनी लिहिलेला आहे, पूर्ण अभ्यास करून, पूर्ण पुरावे देऊन. कुणी त्यांचं मत खोडून दाखवलेलं नाही आजपर्यंत. एवढं काम त्यांनी केलं आहे. हे स्वप्न पडलं. मला दुसऱ्या दिवशी जागा झालो, मग विचार करायला लागलो हे स्वप्न का पडलं. कारण 28 मे हा त्यांचा जन्मतिथी की जन्मदिनांक हे मला त्यावेळी अजिबात लक्षात नव्हतं. तरी हे स्वप्न दिसलं. हे कुणी केलं, कसं केलं, काही सांगता येत नाही. मनोदेवतांनी केलं, दुसरं काही नाही. अशी स्वप्न असतात. मग माझ्या स्वप्नांचा मी विचार करायला लागलो. त्यावेळी लक्षात दिलं की आपल्याला दोन्ही तऱ्हेची स्वप्न पडतात. जे मनाच्या ताणामुळे पडतात तशी असतात आणि काही स्वप्न ही नंतर खरी ठरणारी असतात. तो मनाचा ताण नसतो. एकच उदाहरण देतो. अगदी लहानपणी मला स्वप्नात 4 भूतं आले मला घेऊन गेले दिसलं. कारण दिवसा केव्हा तरी भूतांबद्दल गोष्टी झाल्या होत्या. त्यावेळी किती 7-8 वर्षाचा मी होतो. दिसलं, घाबरलो, घामाने थपथपलून जागा झालो, भीतीमुळे जागा झालो. मग कळलं स्वप्न. मी आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, मग विसरलं. हे मनातल्या भावनेमुळे दाखवलं गेलेलं स्वप्न. पण नंतर मोठा असताना, मेडिकलला असताना, फर्स्ट इयरला, म्हणजे 1951-52 सालची गोष्ट आहे. 17-18 वर्षाचा मी त्यावेळी होतो. मला स्वप्नात दिसलं मी डिसेक्शन करतोय आणि 2दा-4दा तसंच स्वप्न दिसलं. एका वेळी नाही, मी आज दिसलं उद्या दिसलं असं. मी विचार करायला लागलो आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जे स्वप्नात बघतो ते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष तसं डिसेक्शन करतो. मग मी पारख करायची ठरवलं की किती खरं आणि किती खोटं. आणि मग एकदा असं झालं की ते स्वप्न बघितलं, माझ्या चांगलं लक्षात होतं. डिसेक्शन करायला लागल्यावर आमची त्यावेळची अशी पद्धत होती की एका भागावर 3घांनी डिसेक्शन करायचं. म्हणजे आम्ही उजव्या हातावर डिसेक्शन करत होतो. आम्ही 3 जण इकडे, डाव्या हातावर दुसरे 3, पायावर तिसरे 3, दुसऱ्या पायावर तिसरे आणखी 3, पोटावर 3, छातीवर 3, डोक्यावर 3, असे असायचे. एक वेळ तितक्या लोकांना वाटून दिलेलं. ते डिसेक्शन करायला लागल्यावर मला आठवायला लागलं मी हे बघितलंय, कुठेतरी बघितलंय. मग लक्षात आलं स्वप्नात बघितलंय. म्हणून माझ्या आम्ही एक पद्धत अशी होती की एकाने पुस्तक वाचायचं, कनिंगहॅम, ते डिसेक्शनसाठी उत्तम पुस्तक, ॲनाटॉमीचं, ते वाचायचं आणि त्याप्रमाणे करायचं. मग मी सांगितलं आता तू वाचू नको, मी सांगतो तसं कर. त्याप्रमाणे केलं आणि तसंच बरोबर सापडलं. मला ते दोघं म्हणायला लागले तू कसं सांगतोयस. आणि म्हटलं मी आधीच केलं डिसेक्शन. कसं करशील, कारण इथं तर प्रेत कुलूप बंद असलेलं, तू केव्हा डिसेक्शन केलं गेलं.
प्रत्यक्ष केलंच नव्हतं, कारण प्रत्यक्ष फाडण्याचं काम त्यावेळी करत होतो आम्ही. पण कातडी फाडण्यापूर्वी आत स्नायू कसे आहेत, नसा कशा आहेत हे मी सांगितलं आणि तसं खरं ठरलं. याचा अर्थ मनी वसते स्वप्ने दिसे नेहमी खरं नाही. काही गोष्टी खऱ्या दिसतात. हे याचा अर्थ असा की माझ्यातली कुणीतरी शक्ती माझ्या झोपेमध्ये बाहेर पडली, ॲनाटमीमध्ये डिसेक्शनला गेली, डिसेक्शन हॉलमध्ये गेली, प्रत्यक्ष बघितलं आणि परत आलं. नंतर मी ते प्रेत फाडलं, पण कुठले तरी फाडलेले प्रेत बघितलं आणि परत आलं. मला ज्ञान देण्याचं काम केलं आणि ते पुढे खरं ठरलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बरीचशी स्वप्न खरी ठरतात. मग मी जास्त अभ्यास करायला लागलो आणि लक्षात आलं की खरी ठरणारी स्वप्न ही उत्तर रात्री पडलेली असतात. पूर्व रात्री पडलेली स्वप्न ही मनाचा खेळ असतो. हे जे पैलवानाचं सांगितलं तसं. एखाद्याला कविता सुचते स्वप्नामध्ये, असंही घडतं. ती मनाचा खेळ की मला ही करायची कविता ना सुचली, असंही घडतं. पण प्रत्यक्ष खरी ठरणारी स्वप्न ही नेहमी उत्तर रात्री. आता उत्तर रात्री आणि पूर्व रात्री म्हणताना सामान्यपणे नेहमीच्या वेळी झोपलेला माणूस हा गृहीत धरून मी तुम्हाला सांगतोय. रात्री 12-1ला जर झोपला तर मग त्याची पूर्वरात्र आणि उत्तरात्र वेगळी. पण सामान्यपणे जो झोपतो मनुष्य रात्री 10च्या सुमाराला, त्याला उत्तर रात्री म्हणजे पहाटे स्वप्न पडतात ही बहुतेक खरी असतात. बहुतेक म्हणतो, नेहमी नाही, बहुतेक खरी असतात. मला ती अशी पहाटे स्वप्न पडलेली होती. असे अनुभव मी घेतले की कुठेतरी गेलो, बोलणं झालं, हे केव्हा तरी बघितलंय असं जाणवायचं मला. ते स्वप्नात असं व्हायचं, ते पहाटेचं स्वप्न. आणि म्हणून आज समाजात सगळीकडे हा समज आहे, पहाटेची स्वप्न खरी ठरतात आणि खरोखरच खरी ठरतात. का घडलं असं? आता स्वप्न म्हणजे जर मेंदूचा जास्त ताणामुळे पडलेला विचार ही जर व्याख्या पकडली तर पुढे खरी ठरणारी स्वप्न मेंदू कसा बघेल? मेंदूला माहीतच नाही भविष्य काय, कारण मेंदू ही जड स्थिती आहे. त्याला भविष्यात जाता येत नाही, भूतकाळात जाता येत नाही. पण इथं भविष्य काळात गेलेलं दिसतं. हे कसं होतं? याला एकच उत्तर, आजच्या सायन्समध्ये उत्तर नाही. आपल्याकडे उत्तर आहे, उपनिषदात आहे. मनोदेवता हे दाखवते. तुला हे ज्ञान पाहिजे ना, हे घे. आता मनोदेवता दाखवते म्हणजे नेमकं काय होतं? खोल विचार मी ज्यावेळी केला, प्रश्नोपनिषदात हे सांगितलेलं नाही, पण त्या प्रश्नोपनिषदावरून ते जे विचाराचं बीज माझ्या मनात पेरलं गेलं त्याच्यावर मी अभ्यास केला. इकडे तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास केला होता, त्याचा आधार घेतला आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी मनुष्य निद्रिस्त असतो त्यावेळी उत्तर रात्री मेंदू शांत झालेला असतो, त्याच्यावर ताण काही राहिलेला नसतो, मनही शांत असतं, सगळं काही शांत. अशी स्थिती असली म्हणजे आपल्या शरीरात असलेला प्राणमय कोश आपलं शरीर सोडून बाहेर पडतो. तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात जातो आणि प्रत्यक्ष अनुभव येतो. तो जो अनुभव घेत असतो तो आपण स्वप्न म्हणून बघत असतो. आणि ही स्वप्न नेहमी खरी ठरतात, कारण प्रत्यक्ष अनुभूती असते ती प्राणमय कोशाची. म्हणून ती अनुभूती खरी असते आणि ती पुढे खरी ठरते. बऱ्याच वेळी असं घडतं, मी आज स्वप्न पडलं, काही दिवसानंतर ते खरं ठरतं, काही महिन्यानंतर खरं ठरतं. इतकं घडतं. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला वाटेल. वर्तक हे श्रद्धाळू आहेत, वृथाभिमान हिंदू धर्माबद्दल बाळगतात म्हणून असं बोलतात. म्हणून साहेबाचंच एक उदाहरण देतो. मॉर्गन रॉबर्टसन म्हणून एक अमेरिकन माणूस होता. 1898 साली त्याला स्वप्नात असं दिसलं की इंग्लंडमधल्या एका बंदरातून एक नवीन बांधलेली प्रचंड बोट बाहेर पडली, 900 फूट लांबीची, इतक्या टन वजनाची. हे सगळं त्याला स्वप्नात दिसलं आणि ती उत्तर समुद्रातून अमेरिकेकडे जात असताना हिमनग तिच्यावर येऊन आपटला किंवा ही हिमनगावर आपटली, फुटली आणि बुडली. त्या नौकेवर 2,000 लोक होते. त्याचा कॅप्टन, त्याचं नाव त्याने दिलं. किती प्रमुख मंडळी त्या बोटीवर होती ती नावं दिली. आणि हे सगळं स्वप्न 14 वर्षानंतर खरं ठरलं. हा आता अमेरिकन लोकांचं एक कौतुक असतं. एकूणच पाश्चात्य लोक विचार करतात आणि पुढे काम चालू करतात. हे स्वप्न पडलं, हे त्यांनी लिहून काढलं आणि वृत्तपत्रांकडे गेला हे छापा म्हणून.
आपल्याकडे जसे वृत्तपत्राचे संपादक असतात तसे तिथेही असतात. कुणीही छापलं नाही. पण तो एवढा जिद्दीचा, तो मॉर्गन रॉबर्टसन, त्यांनी फ्युटिलिटी नावाची कादंबरी त्या स्वप्नाच्या आधाराने लिहिली आणि ती प्रसिद्ध केली. ती प्रसिद्ध आता 98 साली स्वप्न पडलं, मग कादंबरी प्रसिद्ध केली. त्यानंतर 13 वर्षामध्ये लोटली आणि 1912 साली सगळं खरं ठरलं. टायटॅनिका नावाची बोट, त्याच्यावर सिनेमाही आला होता. फ्युटिलिटी नावाची कादंबरी 1899 साली प्रसिद्ध केलेली आहे आणि 1912 साली जसंच्या तसं सगळं घडलं. टायटॅनिका बोटीचं नाव 900 फूट लांब किंवा 900 मीटर असेल, किती टन वजन, किती लोक, 2 सहस्र लोक त्याच्यावर होते प्रवासी. कॅप्टनचं नाव बरोबर आलं, प्रमुख व्यक्तींची नावं बरोबर आली. हे सगळं कसं ठरलं, कसं घडलं, कसं कळलं? मेंदूच्या ओव्हर ताणाने स्वप्न, जास्त ताणाने स्वप्न पडतात, ही सायन्सची कल्पना कशी चूक आहे ते कळतं. मेंदू एका कवटीत झोपलेला होता, बसलेला होता, त्याला भविष्यात जाण्याची अजिबात शक्ती नाही. हे सायन्सने मान्य केलेलं आहे. मेंदू एका कवटीच्या मध्ये बसलेला असताना त्याला बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. असं असून हा 12 वर्ष भविष्यकाळात कसा गेला, 14 वर्ष भविष्यकाळात कसा गेला आणि ते तंतोतंत खरं कसं ठरलं? सायंटिस्ट गप्प बसायच्यावर उत्तरच देत नाही. मी जो सिद्धांत सांगतोय, की जे कारण सांगतोय, कारण मीमांसा देतोय, त्यात हे बरोबर दिसतं. तो झोपला, शांत झोप झाली, पहाटेच्या वेळी त्याला स्वप्न पडलं. याचा अर्थ त्याचा प्राणमय कोश त्याचं शरीर सोडून बाहेर पडला. प्राणमय कोश ही अचिंत्य शक्ती आहे, त्याला ही पात्रता आहे. तो बाहेर पडला, भविष्यकाळात गेला, त्यांनी ते बघितलं आणि परत आला. परत आल्यावर, जागा झाल्यावर त्याला वाटलं आपल्याला स्वप्न पडलं, म्हणून ते खरं ठरलं. प्रत्यक्ष अनुभूती प्राणमय कोशाची, त्याला वाटलं स्वप्न. स्वप्न म्हणजे ड्रीम, म्हणजे खोटं असं वाटलं, म्हणून संपादकाने कोणी छापलं नाही. पण त्यांनी छापलं आणि सिद्ध झालं खरंच आहे स्वप्न. आजचं सायन्स या चमत्काराला उत्तर देऊ शकत नाही, पण अध्यात्मशास्त्र कसं घडलं हे सांगतं. हे असं असं कारण आहे, म्हणून असं घडलं. हे प्राणमय कोशाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून आपल्याला जी स्वप्न पडतात, पहाटेची स्वप्न, ही बहुतेक वेळा प्राणमय कोशांचे अनुभव असतात. तो प्राणमय कोश भूतकाळात जाऊ शकतो, भविष्यकाळातही जाऊ शकतो. आता भविष्यकाळाचं तुम्हाला उदाहरण दिलं, भूतकाळातही आपण जातो. आपल्याला बरेच वेळा वेडे बिद्रे प्राणी दिसतात. का दिसतात? प्रत्यक्ष असतात का? नाही, आजच्या जगात नाही आहे. पण भूतकाळात गेलं तर असे प्राणी होते. पाल दिसते एवढीशी, 4 इंच, 5 इंच, 6 इंच लांबीची पाल. पण आपण स्वप्नात बघतो मोठी पाल, 10 फूट लांबीची, 50 फूट लांबीची. होते प्रत्यक्ष. डायनासॉर, आता माहिती आहे सायन्सला, डायनासॉर म्हणजे सरडेच होते, पालींचेच एक जात, पण प्रचंड पर्वतप्राय सरडे, ते बघितले जातात. हे स्वप्नामध्ये घडतं. हे स्वप्नाचं वैशिष्ट्य. तो मोठेपणा जसं ती मनोदेवता भोगते, तसं सत्य बघण्याचंही कार्य ती मनोदेवता करत असते. आता ही जे सत्य आहे, तर प्रश्न असा येतो की त्या सत्यामध्ये, आता काही प्रश्न यांनी दिलेत, रंग दिसतो की नाही? बहुतेक सायंटिस्ट म्हणतात स्वप्नामध्ये रंग दिसत नाहीत. मी स्वप्नांचा अभ्यास केला आहे माझ्या स्वतःवरून. मी खात्रीपूर्वक सांगतो की सगळे रंग स्वप्नात दिसत असतात. 7 रंग, ताना पिही निपाजा. एखाद्या वेळी तुम्हाला कळलं नसेल काय म्हटलं मी ते. तांबडा, नारिंगी, पिवळा म्हणून पी, हिरवा म्हणून ही, निळा म्हणून नी, पारवा म्हणून पा आणि जांभळा म्हणून जा. ताना पिही निपाजा, 7 रंग आहे. हे सगळे स्वप्नात दिसतात. सायंटिस्ट असंही म्हणतात की माणसाला फक्त रंग दिसतात, या मांजरांना वगैरे रंग दिसत नाहीत. अगदी चुकीची कल्पना आहे. या प्राण्यांना सुद्धा रंग दिसतात, जागेपणी दिसतात, स्वप्नातही दिसतात. सायंटिस्टना चॅलेंज देऊन मी सांगतो, मी सिद्ध करून देईन. मी स्वतः अनुभूती घेतली आहे. मी एकदा माझ्या घरात टेलिफोनची डिरेक्टरी खाली जमिनीवर ठेवून काहीतरी काम करत बसलो होतो आणि मग उठलो, परत बाहेर कुठल्या दुसऱ्या खोलीत गेलो. त्या टेलिफोनच्या डिरेक्टरीवर एक मोठा गोल होता. तो तांबड्या रंगाचा होता आणि भोवती सगळं निळं होतं. कसली तरी जाहिरात होती. मी आज जाऊन दुसरं काम करून आलो तर दारातून एक मांजर आत आलेलं होतं आणि ते असं त्या रोखून त्या डिरेक्टरीकडे बघत होतं. म्हटलं काय करतं बघूया. ते जवळजवळ आलं. ते तांबडं असा पंजा मारला, असा मारला,
बघितलं त्यांनी काय केलं, मग वाज घेऊन पाहिलं आणि मग गेलं दुसरीकडे. आता निळी पार्श्वभूमी, त्याच्यावर तांबडा गोल, म्हणजे त्याला रंग दिसला ना, म्हणून ते तिकडे आकर्षित झालं, म्हणून बघायला लागलं. म्हणजे प्राण्यांना सुद्धा रंग दिसतात. सायंटिस्ट सांगतात काहीतरी कल्पना चुकीच्या करून सांगतात, प्रत्यक्ष अनुभूती घेत नाही. आता स्वप्नाबद्दल लोक म्हणतात, सायन्समध्ये असं म्हटलं जातं की स्वप्न विशिष्ट काळातच पडतात. त्या झोपेला REM स्लीप असं नाव सायंटिस्टने दिलेलं आहे, रॅपिड आय मुवमेंट स्लीप. म्हणजे झोपेची अशी एक अवस्था असते की त्यात डोळे आपले बुबळं असे हालत असतात. रॅपिड आय मुवमेंट म्हणजे डोळ्यांची झरझर हालचाल होणं, त्यावेळी स्वप्न तो बघत असतो असं सायंटिस्ट म्हणतात. सायंटिस्ट म्हणतात, युरोपियन सायंटिस्ट, अमेरिकन सायंटिस्ट म्हटलं की लोक लगेच हात जोडून मान्य करतात. माझा त्याच्यावर प्रश्न आहे की त्यावेळी तो स्वप्न बघत असतो हे कशाच्या जोरावर तुम्ही म्हणता? त्याला काय स्वप्न पडतंय का पडत नाही हे त्याला त्यावेळी सांगता येतं का? नाही. ती हालचाल झाल्यानंतर त्याला तुम्ही उठवता आणि मग विचारता स्वप्न पडलं होतं का? तो म्हणतो का नाही म्हणतो, काही सांगता येत नाही. कारण उठल्याबरोबर स्वप्न विसरणं हा मनुष्य धर्म आहे. बघा तुम्ही स्वतःचा अनुभव बघा. तुम्हाला स्वप्न पडले, रात्री स्वप्न पडतं, आपण जागे होतो, चांगलं स्वप्न असते, खरं विनोदी स्वप्नही पडतं आपल्याला, आणि मग वाटतं की सकाळी उठलं की सांगायचं. सकाळी उठल्याबरोबर सुद्धा आठवत असतं, पण तोंड धुवून मग सांगू असं म्हणून तोंड धुवायला जाता आणि आपल्याला स्वप्न पडलं तर हे सुद्धा तुम्ही विसरता. मग अशा वेळी अमुक काळातच स्वप्न पडतं हे कशाच्या बळावर म्हणणार? नाही सांगता येत. EEG मशीन जोडतात मेंदूला आणि मग बघता, पण EEG मशीन डोक्याला लावल्यानंतर शांत झोप लागेल का हे विचारात घेत नाही ते लोक. नाही लागणार. बघा तुम्ही स्वतः काहीतरी बांधा एक हाताला आणि झोपण्याचा प्रयत्न करा, नाही झोप लागणं असं असतं. म्हणून असं घडतं. म्हणून खऱ्या अर्थाने स्वप्नांबद्दल संशोधन आज सायन्सकडून झालेलं नाही. मग स्वप्न म्हणजे सगळी खोटी स्वप्न, मेंदूच्या जास्त ताणामुळे पडलेली स्वप्न, ही सायन्सची व्याख्या चुकीची आहे. एक फक्त त्या मॉर्गन रॉबर्टसनचं एक उदाहरण पुरेसं आहे सायन्सची मतं कशी चुकायचं दाखवायला. 12-15 वर्षानंतर काय घडणार हे स्वप्नात त्याला कसं दिसलं हे एकच नाही. आणखीन सांगतो, केकुले नावाचा एक सायंटिस्ट होता, तो केमिस्ट होता. बेन्झिनबद्दल काम चाललं होतं. बेन्झिन या पदार्थाची रचना कशी आहे काही कळत नव्हतं. पण ह्याला असं स्वप्नामध्ये दिसलं की बरेच साप आहेत, त्याने आपल्या शेपट्यात आपल्या तोंडात धरल्या, मी असं वळून आपलीच शेपूट आपल्या तोंडात धरले, अशी कडी दिसली. स्वप्न पडल्यानंतर तो जागा झाला. बहुतेक वेळा बघा आपला अनुभव, स्वप्न पूर्ण झालं की आपल्याला जाग येते, आपण आळसाने झोपून टाकतो पुन्हा. पण हे लोक पाश्चात्यांचं हे कौतुकास्पद आहे, ते उठून लगेच नोट्स काढतात, झोपेतून अर्धवट झोपेतून उठतात, लगेच लिहून ठेवतात. तसं त्यांनी लिहिलं, दुसऱ्या दिवसापासून त्या कामाला लागला आणि बेन्झिन रिंगचा शोध लागला केकुलेला. हे त्यांनी लिहून ठेवलं आहे, मला हे स्वप्नात दिसलं. कुणी दाखवलं स्वप्नात त्याला? कारण बेन्झिन रिंग केकुलेने सांगेपर्यंत जगातल्या कुठल्याही माणसाला माहीत नव्हती. मग हे दाखवण्याचं काम कुणी केलं? केकुलेला स्वप्नामध्ये. हे उपनिषदकार सांगतायत स्वप्नाची मनोदेवता ते करते, कारण त्याच्या मनात जे होतं त्याला परिपूर्तता व्हावी म्हणून त्या मनोदेवतेने त्याला सहाय्य केलं, हे कर, हे काम होईल, आणि तसं घडलं. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सामान्य माणसाला किंवा कुठल्याही माणसाला मार्गदर्शन करणारी एक देवता असते. ही देवता म्हणजे कोणी मनुष्य देहधारी किंवा मनुष्याचा आकार असलेलं कोणी नव्हे, ती एक शक्ती आहे. मन हीच शक्ती आहे, मनाला आकार काही नाही. प्रचंड शक्ती आहे, सगळ्या जगात भरलेली आहे आणि आत्म्यापासून निर्माण झालेली आहे. म्हणून मनाला प्रचंड ज्ञान असतं. तो आत्म्यापर्यंत जाऊन भेटला तर, मन जर भेटलं आत्म्यापर्यंत, प्रचंड ज्ञान तिथे प्राप्त होतं आणि आत्तापर्यंत नसलेली गोष्ट आपल्याला दिसते. हे केकुलेचं उदाहरण सांगितलं, सायन्समध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे, त्यांनी स्वतः हे लिहून ठेवलेलं आहे. आणखीन एक सायंटिस्ट असा, त्याला स्वप्नात एकदा दिसलं की त्यांनी नाही, त्याला असं एक यंत्र दिसलं की आकाशात विमान आहे, दिसत नाही आहे, तरी त्या यंत्राने त्या विमानाला तो गोळा मारला, विमान कोसळलं. हे यंत्र स्वप्नात बघितलं
त्याला ते माहीत नव्हतं. त्यावेळी जगात कोणालाही असं यंत्र माहीत नव्हतं. मध्यरात्री उठून त्यांनी स्वप्न पडल्यावर पहाटे उठून त्यांनी ते लिहून ठेवलं. दुसऱ्या दिवशी लागला कामाला. आणि आज रडार हे जे यंत्र बनवलेलं आहे हे त्या शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. त्यानंतर रडार या यंत्राचा शोध लागला. त्याला स्वप्नामध्ये रडार कोणी दाखवलं? ती जी शक्ती, ती मनोदेवता मोठेपणा देण्यासाठी ती काम करते, किंवा नुसतं मोठेपणा स्वप्नात दाखवून समाधान करण्याचंही काम तीच देवता करते. त्या माणसाच्या पात्रतेवर सगळं आहे. त्यात माणसाचं कौतुक एवढंच, मॉर्गन म्हणा किंवा हा म्हणा, दिसलेलं केकुले म्हणा, दिसलेल्या स्वप्नावर त्यांनी काम केलं. आपण स्वप्न बघतो, पुढे काम करत नाही, ते सगळ्यात वाईट. स्वप्न बघतो, स्वप्न बघणं ही माणसाला खोडच असते. स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष झोपेत बघितलेली स्वप्न आणि दिवा स्वप्न दोन्ही असतात. दिवसा स्वप्न बघणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्यच असतं, बघतच असतो, अमुक होईल तमुक होईल, पण प्रत्यक्ष तसं घडत नाही. कारण त्या स्वप्नात आपण जे स्वप्न बघत असतो त्याला धरून काम करायला पाहिजे हे त्या माणसांना माहीत नसतं, म्हणून असं सगळं घडतं. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.